हॅलो फ्रेंड्स, आज आपण बकऱ्याची वजडी झणझणीत अशी आपल्यासोबत शेअर करणार आहोत. एकदम टेस्टी आणि यमी रेसिपी आहे. तर इथे बघा मी वजडी घेतलेली आहे. इथं 1 किलोभर वजडी आहे हे. तर आता याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता स्वच्छ धुवून पण आपल्याला याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, वजडी बुडण्या इतकं आपल्याला पाणी याच्यात ॲड करायचं आहे. ते व्यवस्थित पाण्यात बुडली पाहिजे. तर या पद्धतीने याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि गॅसवर ठेवून गॅस चालू ठेवायचा आहे. तर फ्रेंड्स, उकळी येईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. तर हे बघा, फायनली उकळी आलेली आहे. आता फ्रेंड्स, जरा खाली वरी करून व्यवस्थित याला शिजू देऊ आणि सगळी व्यवस्थित शिजल्याने ह्याच्यातली घाण वगैरे वास काहीही येणार नाही. त्यामुळे या पद्धतीनं असं खाली वरून करून आपल्याला व्यवस्थित याला उकळून घ्यायचं आहे. आता हे उकळून आपलं झालं तर याला थंड पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. आता हे आपलं धुवून झालं, याला बारीक चिरून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने मी चिरून घेतलं आहे. आता याच्यात काही मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला. तर 1 चमचा हळदी पावडर मी ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला स्वादानुसार परफेक्ट होईल असं मीठ त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, परफेक्ट मीठ असल्याने अशी रेसिपी चवदार होते. तर त्याच्यात लसूण, अद्रक आणि कोथिंबीर असे 2 चमचे पेस्ट मी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, व्यवस्थित कोट केल्याने अशी मीठ व्यवस्थित लागल्याने एक रेसिपी एकदम चवदार होते. तर फ्रेंड्स, हे आपलं व्यवस्थित लावून झालेलं आहे. तर आता गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे. आता कुकर ठेवल्यानंतर त्याच्यात हे वजडी ॲड करायची आहे. आपल्याला तेल वगैरे काहीही टाकायचं नाही आहे. आता वजडी त्याच्यात ॲड करायची आहे आणि शिजण्या इतकं आपल्याला पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, थोडं जास्तच पाणी लागते याला आणि एकदम सुकी वजडी आपल्याला करायची आहे. त्याच्यात पाणी राहू द्यायचं नाही, एकदम सुकी अशी शिजवायची आहे. तर आता गॅस चालू केलेला आहे. तर बघा, ही आपली परफेक्ट अशी वजडी शिजून तयार झालेली आहे. तर आता कढाईमध्ये मी माझ्या हिशोबाने तेल ॲड केलं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता इथं 2 बारीक कापलेले कांदे मी ॲड केलेले आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. आता हे आपलं लाल झालं आहे. तर त्याच्यात आपल्याला टमाटर ॲड करायचं आहे. आता 1 मोठा टमाटर मी याच्यात ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यात काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. आता इथे बघा, धने पावडर, गरम मसाला, घरातला मिरची मसाला, मीठ मसाला आणि कांदा लसूण मसाला हे आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी याच्यात टाकून हे झाकून 2 मिनटं असं शिजवायचं आहे. आता हे बघा, आपले 2 मिनिट झालेले आहेत आणि अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वजडी आपल्याला याच्यात ॲड करायची आहे आणि व्यवस्थित याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, व्यवस्थित मिक्स केल्याने सगळी मीठ, मिरची, मसाले व्यवस्थित कोट होतील आणि रेसिपी चवदार होईल. आता थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि झाकून याला 2 मिनटं आणखी शिजवायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आपण झाकून शिजवायचं आहे. तर हे झाले आपले 2 मिनटं. आपली वजडी परफेक्ट तयार झालेली आहे. तर आता याच्यात आपल्याला हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित पुन्हा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आता ही व्यवस्थित शिजली आहे. बघा, असं तेल पण ह्या वजडीने सोडलं आहे आणि एकदम चमचमीत आणि टेस्टी अशी रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे.
तर बघा फ्रेंड्स, किती यम्मी आणि टेस्टी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे नवनवी व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहील.